चला सामन्याला सुरुवात थोड्याच वेळात ज्यांची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे विद्यमान आमदार सन्माननीय राजनप्पा नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना दिसणार आहे। वरद विनायक विपक्ष समर्थ बॉय 14-32 अशी ही मॅच। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा। Everybody make it bounce। मोरेगाव चॅलेंजरचे सर्व व्हॉलेंटियर्स आपण स्टेज जवळ या। मोरेगाव चॅलेंजरचे सर्व व्हॉलेंटियर्स आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचे। विशेष अतिथींना किरण लवकर, किरू पाटील आपण या लवकर। अनिश ओहो इंटू द गॅप, व्हाट अ शॉट, गौरीश ऑन फायर। चला विशेष अतिथींचं आगमन या ठिकाणी होणार आहे। पहिलं षटक संपलं, 11 धावा दाखल करती, 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड। आकाश घरत नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय, त्याच्या समोर सौरभ असणार आहे। सौरभ आणि गौरीश असे दोन्ही खेळाडू ऑन साइडला फ्लिप करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून गेला, सिंगल धाव येताना पाहायला मिळते। शामुबाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 आपण पाहतात ऐकतात आणि या स्पर्धेमधील आजची ही तिसरी मॅच आपल्या भेटीला येते। जसं संध्याकाळचं सत्र हळूहळू पुढे जाईल तसं आपल्याला आजच्या दिवसामधून कोणते दोन संघ क्वालिफाय होतील ते पाहायला मिळणारच आहे। तुर्तास आकाश घरत आणि त्यांच्या समोर सौरभचा खेळ। हो फक्त दिशा दिले, पुश करो खुश रहो। ओ डाउन द ग्राउंड गेला तो इंटू द गॅप, व्हाट अ शॉट, गौरीश थँक्यू डीजे। 4 चेंडूचा खेळ झाला, धावफलकात धावा 18, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे। हो यावेळेला चेंडू मागे निघून गेला, आकाशचा खूप चांगला टर्न तिथं बघायला मिळाला, डॉट बॉल येतोय। सिंगल धाव येत असताना दिसते आणि अशा प्रकारे धावफलकात धावा 19 2 षटकं संपलीत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत। अजूनही 12 चेंडूचा म्हणजे 2 षटकांचा खेळणं शिल्लक आहे। टाइमर ऑन है, गेम भी ऑन होना चाहिए, गेम भी ऑन रहना चाहिए, रुक करके काम नहीं चलने वाला। जोगित तिथं पाणी आहे,
त्या पाण्याचे ते उभे राहा जेणेकरून कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही पाहुण्यांना तिथं कोणती अडचण येणार नाही येता जाता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आमचे मित्र भावेशजी पाटील खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग BPL मध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षितिजच्या जवळून जात होता परंतु क्षितिजने अडवला. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. वरदविनायकने मागील वर्षी इथे विजेतेपद पटकावलंय. डिपेंडिंग चॅम्पियन आहे वरदविनायक. प्रयत्न तोच आहे की ती वाचात कायम ठेवण्याचा परंतु गौरीशने सांगितलं समर्थ बॉई 14-32 तो हातामध्ये आलेला चेंडू तो हातामध्ये गॅदर होऊ शकलेला नाहीये. फक्त सिंगल धाव मिळेल. गौरीशने सांगितलं जरी माझा संघ फायनल मध्ये नसला तरी सुद्धा मी फायनलला होतो त्यामुळे माझ्याकडे तो आत्मविश्वास आहे मी माझ्या संघाला तिथपर्यंत घेऊन जाईल असा. बॅकफुटबॉल खेळण्याचा प्रयत्न चेंडू आडायला लागला. पुन्हा एकदा श्रेयस गुराव नाटूने फेकलाय चेंडू किट्टूकडे. नाटू किट्टू की जंग में सौरभ सेफ है. बघा गाड्या ज्यांनी रस्त्याच्या मध्ये लावलेल्या त्या प्लीज काढा. सगळ्यांना विनंती आहे आपण त्या गाड्या बाजूला काढायच्यात. किरण जरा गाड्या काढण्यासाठी मदत करा. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलंय. अनिकेत पारवे मुरेगाव चॅलेंजर्सचे धारदार गोलंदाज याच्या ठिकाणी आगमन. ओ नो बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये आढळेल. 1+1 अशा 2 धावा. जयेश पाटील जया सध्याला ते वेगळ्या ड्युटीवरती आहेत. वेगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात जे सातत्यानं मैदानामध्ये येतात. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं परंतु चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. तिथे श्रेयस आहे तो क्षितिज आहे. क्षितिज आहे तो श्रेयस आहे. दोघेही सेम मागून दिसतात. फिल्डिंग सुद्धा तितकी चांगली. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला वेगानं फेकलं. फेकी झाली. तिसऱ्या पंचांकडे पंच जात आहेत. तूफान रोके तो हम आग का दरिया, ये शपथ है बाजीराव बल्लाळ की. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी. हार्दिक श्रावल आपलं हार्दिक स्वागत. जरा चेक केलं जाणार आहे गडी बाद झाला की नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज श्रेयस गुरव. धावपलकाती दावा अब तक 24 आहे. शेवटचे अंतिम षटक बाकी. थोड्याच वेळात आगमन होणार आहे. विद्यमान आमदार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सन्माननीय राजेंद्र नाईक साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपण ज्या वेळेला साहेबांची एंट्री होईल त्यावेळेला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूयात. इथून सगळ्यांनी बाजूला व्हा. जे स्टेज समोर प्रेक्षक आहेत दर्शक आहेत. श्रेयस गुरवच्या हातामध्ये चेंडू. श्रेयस गुरवचा चेंडू सिंगल साठी
खेळला गेला, एकच धाव येते. 28 धावा दापल करते. 30च्या खाली धावा थांबताना आपण बघितलेल्या नाही आहेत. मागील 2 मॅचेसमध्ये 30च्या वरच्या धावफलक आपल्याला दिसलंय. शेवटच्या अंतिम षटक फक्त एक बॉलचा खेळ झाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न गौरीच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका आला, परंतु त्याच्यावरती फक्त एकच धाव. ओ यावेळेला बॅटची किनार घेतलीये का? येस, कडा घेतलीये फलंदाज बाद. गौरीश डिपार्ट्स. तर विशेष अतिथींचं आगमन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करणार आहोत. 30 धावा धावफलकर्ते आहेत. विद्यमान आमदार नालासोपारा मतदार संघ सन्माननीय राजनप्पा नाईक साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या, बिग राऊंड ऑफ क्लॅप्स. मी विनंती करेल सन्माननीय राजनप्पा नाईक साहेबांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि सरळ स्वभाव व्यक्तिमत्व अशी त्यांची खाती, असे तुम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आमदार राजनप्पा नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम अप्पा, आपलं हार्दिक स्वागत. त्याच समेत असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. ऑन साइडला शैलेश करावडेच्या बॅट मधून कडक शॉट, सीमारे गपार चौकार. टार्गेट. 36 धावांचं लक्ष आहे. बघा आपल्या मुख्य स्क्रीनवरती उत्सवमूर्ती सन्मान्य किशोरनाना पाटील आणि त्यांच्या साथीनं राजनप्पा नाईक विद्यमान आमदार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला बघायला मिळते. आणि हे चित्र आपल्या मुख्य स्क्रीनवरती दिसत असताना आपल्या बिझी शेड्यूल मधून अमूल्य वेळ या स्पर्धेला ते देत असताना दिसत आहेत. आणि जी कमिटमेंट आहे, जो शब्द होता किशोरनाना पाटील यांना की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये स्पर्धेला पोहोचू, आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालं आणि मंचावरती आपल्याला त्यांची उपस्थिती सुद्धा बघायला मिळते. भरतजी बारोद साहेब सुद्धा या ठिकाणी डॉक्टर पांडुरंग कुंभार साहेब, त्यानंतर बारोद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. उद्घाटन सोहळा ज्यावेळेला पार पडला त्यावेळेला सन्माननीय पंकजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि आता त्यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे राजनप्पा नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचला होती सुरुवात. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी ॲज युजल सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येते, जी मागील वर्षी आपल्याला बघायला मिळाली होती. ती श्रेयस गुरव आणि आकाश घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. यानंतरचा होणारा टॉस डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. चेंडू निघून गेला. 1 2 3 4. येस, इट्स गॉन फॉर 4. कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमारे गपार चौकार. येस भाविक, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू.
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अजून एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. असे नवापूरचे आमचे मित्र मृदुल मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करून मृदुल आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. अजून एक आवाज आपल्याला या स्पर्धेदरम्यान ऐकायला मिळणार आहे. 208 धावा. काय जबरदस्त स्टार्ट आहे, ग्रेट स्टार्ट आहे. श्रेयस गुराव इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर साठी जातोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. जोगित पाटील यांची मेहनत खूप मोठी. खेळपट्टीवरती पाणी मारणं, त्याला धुवून काढणं, मैदानाची निगा राखणं. जयेश पाटील त्यांची साथ खूप चांगली होती. ओ डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. आणि फक्त फिल्डिंगच नाही तर चेंडूला आडून फेकलंय सुद्धा, त्यामुळे कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. वरद विनायक डिपेंडिंग चॅम्पियन संघ मैदानात खेळतोय. 9 धावा धावफलकावरती. डाऊन द ग्राउंड फुल टॉस बॉल होता आणि त्याला पाठवून दिलं सौरभच्या जवळून, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावफलकाची धावा आहे 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नवीन गोलंदाज नाही, एक बॉल अजून मला वाटतं बाकी आहे. 3 चौकार आले. 36चा पाठलाग करत असताना दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय यानंतरच्या मॅचसाठी. फक्त तयार नाही तर मॅच संपेल तसं मैदानात लगेच दाखल व्हायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, डॉट बॉल. आई माऊली सीसी आणि वक्रतुंड सीसी नेक्स्ट मॅच साठी आपण मैदानात लाईनअप करायचंय. तीन चेंडूचा खेळ झालाय. फक्त 2 धावा या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आणि परत विनायक विचार करते 36 धावांचा. या 36 धावांचा विचार करत असताना चौकारांची जी आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये झाली, 3 चौकार आलेले आहेत, त्याला कशा प्रकारे आपली ताकद बनवून पुढे नेता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत. परंतु समर्थबाई 14-32 कशा प्रकारे पांघरून टाकता येईल याच्यासाठी विचार करतायत. आणि त्याच्यामध्ये कितपत यश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येते. सिंगलने धावफलक जाऊन पोचलंय ते 17वरती 17. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ मला वाटते 13 धावा आल्या होत्या. त्या 13 धावा जर का बाजूला ठेवल्या तर फक्त 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजीने केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दोघांनी मिळून चाडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू, ओ हो काय जबरदस्त फिल्डिंग.
नशीब सुद्धा जवळ होतं, साथ होती नशिबाची. 2 षटकं संपली, 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 18. बारा चेंडूने 18 धावांची गरज आहे. बारा 18 या इक्वेशन मध्ये गोलंदाजीसाठी ओमकार आलाय. ओमकारचा पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, आकाशने चेंडूला एका धावेसाठी पाठवलाय. वर्धविनायक विचार करत असणार आहे की थँक्यू डीजे डीजे हो हो. नो बॉल आलाय, नो +1 अशा 2 धावा मिळतील. वर्धविनायक या मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु आजचा जर दिवस बघितलात, जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, जे 6 संघ आहेत, तिथून जर का क्वालिफाय व्हायचं असेल तर पहिला सामना जिंकणं ही प्रत्येक संघासाठी गरज आहे. पहिल्या 2-3 सामन्यामध्ये जर का जिंकायचं म्हणजे जिंकायचं असं ऑन साईडला शानदार फटका दिली नशिबाने साथ. चेंडू अचानक उडताना जातो सीमारेखा पार. चौकार. दहा चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. चौकाराने पूर्णपणे गणित बदललंय, चित्र बदललंय आणि हे बदलणार चित्र या मॅचला वर्धविनायकच्या बाजूने कदाचित झुकवल्यासारखं चित्र आहे. तर या स्पर्धेसाठी ज्यांची प्रार्थने उपस्थिती आपल्याला बघायला मिळते असे आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थना आहे आणि राजनप्पा नाईक सर यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा यथोचित सन्मान इथं केला जातोय. मी विनंती करेल उत्समूर्ती किशोरनाना पाटील साहेबांना की आपण हा विशेष सन्मान राजनप्पा नाईक साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. राजनप्पा नाईक साहेब आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान इथं होते. मनोजी बारोद सर यांचा विनंती करेल आपण या आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. आणि अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जोपासत असताना उत्सवमूर्ती कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 चे मुख्य आयोजक सन्मान्य किशोरनाना पाटील याच्या शुभ हस्ते हा सन्मान धन्यवाद साहेब. आपण आलात या स्पर्धेमध्ये स्पर्धेला आपलं पदस्पर्श लाभलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. लाईटीच्या पोलजवळ जे कोणी प्रेक्षक आहेत, जे कोणी दर्शक आहेत, तिथून बाजूला व्हा. तुमच्या खाली लाईटचं पोल आहे बघा. हरिओम
हरिओम संघातील सर्व खेळाडू. चला टॉस. आई माऊली क्रिकेट संघ आणि त्यांच्यासमोर वक्रतुंड दोन्ही कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. डॉक्टर PV कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत का? थँक्यू सो मच. PV कुंभार सरांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे नेक्स्ट मॅचची. किती झालेत? 4 बॉल 3 धाव्यांची गरज. 4 मध्ये 3. वरद विनायकची एकही विकेट गेलेली नाहीये. अभेद भागीदारी केली गेली आहे. मागील वर्षी जिथून सोडला तिथूनच ही सुरुवात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धावेसाठी खेळला गेलाय. आता 2 मध्ये 3 मध्ये 2. वक्रतुंड win the toss and they have elected to bat first. मी PV कुंभार सरांना विनंती केली. ओ विकेट विकेट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 मध्ये 2. जिंकणार कोण? वरद विनायक की समर्थ बॉय 14-32. अशोकजी पाटील, धनंजय पाटील, सुरेशजी पाटील सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचंय. अशोकजी पाटील, धनंजय पाटील, सुरेशजी पाटील सगळ्यांना विनंती आपण मंचावरती या. दोन चेंडू 2. अलेक्स आकाश कांबळी मैदानाच्या दिशेने आलाय. बघूयात काय करताय. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. ओ फलंदाज बाद. ये बहुत ही बड़ी कहानी में ट्विस्ट. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे. शेवटच्या 2 बॉल पर्यंत सन्मान जरूर करणार आहोत. तुर्तास साहेब 1 बॉल बाकी आहे तो आपण बघूयात कारण 1 बॉल 2 ची मॅच येऊन थांबली आहे. फक्त 1 बॉल 2 ची मॅच आहे. हेमंत म्हणजेच हितेन म्हणजेच आमचा बाबू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. परंतु जी गोलंदाजी अंडर प्रेशर केली आहे भावेशने ती खरोखरच वाखाणण्याजोगे. 1 चेंडू 2 धावा. शेवटच्या 2 चेंडू पर्यंत मॅच ही वरद विनायककडे होती. आता ती समर्थ बॉय 14-32 कडे पूर्णपणे येऊन थांबली आहे. मोठा फटका डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो का? दुसरी धाव नाही. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम समर्थ बॉय 14-32 या टीमनं. बोले